एक दिवस एक कोल्हा गाढवाकडे आला आणि म्हणाला, दादा, जंगलाचा राजा सिंह तुला बोलवत आहे. गाढव आश्चर्याने म्हणाला, सिंह आणि मला? पण का? कोल्हा म्हणाला, अरे तू इतका सुंदर आणि ताकदवान आहेस, मग राजा तुला का नाही बोलवणार? सिंहाला तीर्थयात्रेला जायचे आहे आणि तुला जंगलाचा राजा बनवायचा आहे. हे ऐकून गाढव खुश झाला आणि कोल्ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सिंहाकडे पोहोचला. सिंहाने लगेच गाढवावर हल्ला केला, पण नशिबाने गाढव कसे बसे पळून आला. गाढव धावत होता तेवढ्यात कोल्हा पुन्हा समोर आला आणि म्हणाला, अरे काय झालं, का पळतोय? गाढव रडत म्हणाला, तू म्हणाला होता राजा बनवण्यासाठी बोलवलंय असं, पण सिंहाने तर माझे कानच खाल्ले. कोल्हा म्हणाला, अरे मूर्खा, कान खाल्ले नाहीत तर ते छोटे केले. मोठे कान असतील तर तुला राजमुकुट कसा बसेल? गाढव पुन्हा त्याच्या बोलण्यात आला आणि पुन्हा सिंहाकडे गेला. सिंहाने पुन्हा हल्ला केला. गाढव आताही कसा बसा वाचला आणि पळू लागला. कोल्हा परत म्हणाला, अरे तू खरंच गाढवच आहेस, आता काय झालं? गाढव म्हणाला, कान खाल्ले ठीक आहे, पण सिंहाने तर आता माझी शेपटीही तोडली, त्यात कोणता राजमुकुट लावणार आहे? कोल्हा कपटीपणाने म्हणाला, अरे वेड्या, जेव्हा तू राजा होऊन गादीवर बसशील तेव्हा तुझी शेपटी टोचून तुला त्रास होऊ नये म्हणूनच सिंहाने ती छोटी केली. गाढव तिसऱ्यांदा पुन्हा सिंहाकडे गेला, पण यावेळी सिंहाने त्याला कोणतीही संधी न देता झटक्यात पकडले आणि ठार केले. त्याचे मांस खाऊन झाल्यावर सिंह कोल्ह्याला म्हणाला, मी याचे सगळे अंग खाल्ले, पण याचा मेंदूच कुठे मिळाला नाही. कोल्हा हसून म्हणाला, महाराज, याच्या डोक्यात मेंदूच नव्हता. जर मेंदू असता तर दोनदा फसल्यावर हा तिसऱ्यांदा तुमच्याकडे खरंच आला असता का? कथेचा अर्थ हाच आहे की गोड बोलणाऱ्या, चापलुशी करणाऱ्या लोकांवर डोळे बंद करून कधीही विश्वास ठेवू नका. एकदा दोनदा फसलो तरी तिसऱ्यांदा तीच चूक करू नका. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.